तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे 2025 मध्ये पोलीस क्लिअरन्स किंवा पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता. बघा, पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. त्यासाठी तुम्हाला 123 रुपये फी लागणार आहे. आता हा फॉर्म भरल्यानंतर जे काही आपण डॉक्युमेंट्स इथं जोडणार आहेत ते घेऊन आपल्याला आपल्या लोकल पोलीस स्टेशनला जायचं असतं आणि तिथे सबमिट करायचे असतात. त्यानंतर आपल्याला CPSP ऑफिसवरून हे इश्यू केलं जातं पोलीस क्लिअरन्स, आणि जे की आपण ऑनलाईनच काढू शकतो, डाउनलोड करू शकतो. आता आपल्याला CPSP ऑफिसला जायची गरज नाही पडत हे सर्टिफिकेट घेण्यासाठी. ठीक आहे, आधी आपल्याला जायला लागत होतं. आता आपण समजून घेऊया यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आपल्याजवळ कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे. तर सर्वात पहिले आपल्याला बघा इथे द्यायचं आहे आपलं एज प्रूफ. एज प्रूफसाठी आपण शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा SC बोर्ड सर्टिफिकेट, जे SC बोर्डचं सर्टिफिकेट असतं तेही जोडू शकतो, किंवा आपण बर्थ सर्टिफिकेट सुद्धा जोडू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे यापैकी जे काही असेल आपण इथे हे अपलोड करू शकतो. दुसरी गोष्ट आहे बघा, तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण देऊ शकतो पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा स्टुडंट कार्ड, किंवा असं एक स्पेसिफाईड डॉक्युमेंट जे तुम्हाला पोलीस स्टेशन कडून इश्यू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यापैकी कोणत्याही एक डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता. तिसरी गोष्ट लागणारी तुम्हाला बघा ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही देऊ शकता पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर तेही चालतंय, किंवा मग राशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा मग आधार कार्ड सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. आणि हे तुमच्याकडे नसेल तर मग बघा तुम्ही इथे जोडू शकता, एखादं तुम्ही सोसायटीमध्ये राहत असेल तर तिथलं तुम्ही जे लेटर आहे ते सुद्धा जोडू शकता. ठीक आहे, यापैकी एक डॉक्युमेंट्स कुठलाही चालतो ॲड्रेस प्रूफसाठी. चौथं तुम्हाला लागणार आहे मित्रांनो, ज्या कंपनीसाठी तुम्हाला हे पोलीस क्लिअरन्स काढायचं आहे त्या कंपनीचं लेटर. जर तुम्हाला स्वतः काढायचं असेल तर सेल्फचा तुम्ही एक अर्ज करून सुद्धा पोलीस क्लिअरन्स काढू शकता. ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असायला पाहिजे. यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट्स लागणार आहेत जे काही मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले आहेत. आता यासोबत तुम्हाला लागणार आहे तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि एक सिग्नेचर करायची तुम्हाला कोऱ्या कागदावरती, आणि तिचाही फोटो घेऊन ठेवायचा आहे, ते अपलोड करायला लागणार आहे. ठीक आहे, कोणत्या साईजमध्ये असणार आहे, कसे कसे तुम्हाला साईजेस बनवायचे आहे ते आपण बघणार आहे. चालू व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं आहे काय KB मध्ये असायला पाहिजे, कोणतं तुमचं हाईट विड्थ काय असायला पाहिजे, हे आपण सगळं बघितलेलंच आहे. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण ही माहिती पुढे देण्यातच आलेली आहे. आता हे तुमच्याकडे एवढे सगळे डॉक्युमेंट्स असले की मग तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी, पोलीस क्लिअरन्स काढण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, यासाठी तुम्हाला क्रोमवरती यायचंय, इथे टाईप करायचंय पोलीस व्हेरिफिकेशन, पहिलीच लिंक मिळणार आहे. नाही तर मग तुम्ही इथे वेबसाईट टाईप करू शकता pcs.mahaonline.gov.in. टाईप करून सर्च करा, या पेजवरती तुम्ही येणार आहात. आता इथे बघा आपल्याला उजव्या साईडला रजिस्ट्रेशन कसं करायचं याचे स्टेप दिलेले आहेत. तर सर्वात पहिले आहे रजिस्ट्रेशन, त्यानंतर लॉग इन, मग फिल ॲप्लिकेशन आणि पे फीस. म्हणजे या स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहे पोलीस क्लिअरन्स काढण्यासाठी. आता सर्वात पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला डाव्या साईडला बघायला मिळणार आहे. खाली बघा इथे फॉरगेट पासवर्डच्या साईडला एक ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. म्हणजे इथे आपल्याला एक युजर ID आणि पासवर्ड बनवायचा आहे. तो युजर ID पासवर्ड बनवल्यानंतर आपण इथे लॉग इन करू शकणार आहात. आता रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला काही डिटेल्स टाकायचे आहेत, जसं की आधार नंबर. तर बघा इथे आधार नंबर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे. तर बघा इथे पहिले लास्ट नेम टाका, म्हणजे तुमचं सरनेम, त्यालाच पुन्हा मराठीमध्ये इथे टाईप करा. हे टॅप केलं की ऑटोमॅटिक मराठीत येतं, पण जर व्यवस्थित नाही आलं तर तुम्ही स्वतः सुद्धा इथे एडिट करू शकता. त्याचप्रमाणे तुमचं फर्स्ट नेम असेल, त्यानंतर तुमचं मिडल नेम असेल हे टाकायचं आहे. त्यानंतर तुमची तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा इथून तुमचं CPSP ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचं ऑफिस असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. ईमेल ID ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालणार आहे. त्यानंतर बघा इथे एक मोबाईल नंबर टाका जो तुमचा युजर नेम असणार आहे, आणि त्यानंतर खाली इथे तुम्हाला पासवर्ड टाईप करायचा आहे. बघा एक पासवर्ड तुम्हाला ते सेट करायचा आहे. काही तुम्ही या प्रकारे कॉम्बिनेशन ठेवू शकता, लोअर केस, अपर केस, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स, याचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे. याप्रमाणे तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे. तुमची मर्जी, तुम्ही जो ठेवायचा तो ठेवा. त्यानंतर खाली बघा इथे एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, त्याचा तुम्हाला आन्सर इथे द्यायचा आहे. तर इथे विचारलं जात आहे व्हॉट इज थर्ड नंबर अमंग फॉलोइंग लिस्ट. तर तिसरा नंबर आहे बघा 82. 82 नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सर्व माहिती टाकल्यानंतर क्वेश्चनचा आन्सर द्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. बघा असं पॉपअप येईल, व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे एक OTP तुमच्या नंबरवरती पाठवला जाईल. तो नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाई या बटनावरती क्लिक करायचं आहे. असा मेसेज येईल, युअर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली, काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस. हा मोबाईल नंबर म्हणजे युजर ID आणि जो आपण पासवर्ड बनवला आहे तो इथे टाईप करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. युजर ID आणि पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि रेड कलरचं जे बटन आहे लॉग इनचं त्यावरती क्लिक करा.
आता बघा इथे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल याप्रमाणे दिसायला लागेल. आता इथे आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे म्हणून आपल्याला इथे डाव्या साईडला जे होमचं ऑप्शन आहे बघा, तिथे खाली बघा 2 नंबरचं ऑप्शन आहे सर्व्हिसेस, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली कॅरेक्टर सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करा. आता इथे बघा आपल्याला 1, 2, 3 आणि 4 स्टेपमध्ये हे फॉर्म पूर्ण करायचं आहे. तर पहिले इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या मी तुम्हाला पहिले सांगितलेले आहेत की काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे. खाली या आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. आता इथे बघा ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. तर अर्जदाराचं नाव वरती दाखवलं जाईल आणि तुम्हाला सर्टिफिकेटवर कसं प्रिंट करायचं आहे ते तुम्हाला इथे खालच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. त्यानंतर बघा ID नेममध्ये तुम्हाला एक ID इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर लिस्ट येणार आहे. त्यामधून बघा पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट कार्ड किंवा अदर, तुम्ही कोणतंही एक कार्ड इथे सिलेक्ट करा. जे तुम्ही कार्ड इथे सिलेक्ट करणार आहे त्याचा नंबर तुम्हाला समोरच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. जसं पॅन कार्ड आपण सिलेक्ट केलंय तर तिथे समोर पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. आता इथे खाली बघा स्थायी निवासी तपशील, म्हणजे तुम्ही सध्या कुठं राहता तो तुम्हाला इथे पत्ता टाईप करायचा आहे. बिल्डिंग, लँडमार्क, स्ट्रीट, जो काही आपला ॲड्रेस असतो त्याप्रमाणे इथे ॲड्रेस सर्व टाकायचा आहे व्यवस्थित. पहिल्या लाईनचे जे काही कॉलम आहेत त्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये टाका आणि समोर त्याला टॅप केलं की ते मराठीमध्ये ट्रान्सलेट होतं. व्यवस्थित नाही झालं तर तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर तुमचं स्टेट इथे सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गाव सिलेक्ट करा, पिनकोड टाका आणि इथे बघा आता तुम्ही इथे कधीपासून राहता याचं तुम्हाला इथे वर्ष आणि महिना सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या वर्षापासून तुम्ही या पत्त्यावरती राहता तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. आता खाली या, इथे बघा मागील निवासी तपशील, म्हणजे आता तुम्ही जिथे राहता त्याच्या आधी जर तुम्ही कुठं राहत असाल तर तुम्हाला इथे येस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि बाकीचा ॲड्रेस म्हणजे जो मागे राहत होता तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे, पत्ता टाकायचा आहे. जर तुम्ही सेम ॲड्रेसवरतीच राहत असाल तरी ते नोच्या ऑप्शनवरती राहू द्या आणि खाली येऊन जा. आता इथे खाली आल्यानंतर बघा नेटिव्ह परमनंट ॲड्रेस, स्थायी निवासी तपशील, म्हणजे हा जो परमनंट ॲड्रेस असतो तो, म्हणजे स्थायी निवासी म्हणजे आता सध्या कुठं राहता आणि परमनंट ॲड्रेस जर तुमचा सेम असेल तर सेम ॲज अबोवरती क्लिक करा. सर्व ॲड्रेस तुमचा कॉपी होऊन जाईल, खाली येऊन जाईल. आता इथे खाली बघा कंपनी नेम अँड ॲड्रेस वेअर NOC सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड, म्हणजे तुम्हाला हे जे पोलीस क्लिअरन्स आहे ते कुठं द्यायचं आहे त्यांचा तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे, कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. आणि इथे डेझिग्नेशन म्हणजे तुम्हाला इथं कोणती तुमची पोस्ट असणार आहे, त्या कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. जसं की समजा तुम्ही जर एखादं CSC सेंटर चालवत आहे तर तुम्हाला CSC म्हणून इथे टाईप करायचं आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत मॅनेजर म्हणून लागणार आहे तर इथे डेझिग्नेशनमध्ये मॅनेजर टाकायचं आहे आणि समोर कंपनीचं नाव टाकायचं आहे आणि सर्व ॲड्रेस कंपनीचे इथे टाकायचं आहे. तुम्हाला कंपनी एक लेटर देणार आहे त्यामध्ये त्याचा पूर्ण ॲड्रेस सुद्धा असणार आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. खाली यायचं आहे बघा. आता इथे खाली पर्टिक्युलर ऑफ प्लेसेस वेअर द ॲप्लिकंट हॅज रेसिडेड ड्युरिंग लास्ट 10 years, म्हणजे तुम्ही मागील 10 वर्षामध्ये कुठं राहिला आहेत आणि त्याचा ॲड्रेस कुठून कुठपर्यंत राहिला आहे, त्याचा काळ किती आहे आणि त्याचा पिनकोड हे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. जर 3 ठिकाणपेक्षा जास्त तुम्ही राहिलेले असाल तर ॲड न्यू रोचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आणखी सुद्धा इथे ॲड करू शकता. आता हे टाकल्यानंतर बघा पूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्या आणि खाली या आणि खाली येऊन नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. आता इथे आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे, जसं की मित्रांनो बघा विजेबल आयडेंटिफिकेशन मार्क, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती काही मार्क असेल, काही कट लागलेला असेल, कधी तुम्ही पडला वगैरे असाल तर काही तुमच्या चेहऱ्यावरती निशाण असेल तर ते काय निशाण आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचे. जर नसेल तर त्याला सोडून द्या. आता खाली बघा हॅव यू बीन अरेस्टेड ऑर प्रोसिक्युटेड, म्हणजे तुम्ही कधी अरेस्ट वगैरे झाला असेल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. जर तुम्ही कधी अरेस्ट वगैरे नसेल झालेला तर मग नो वरती क्लिक करा. आता पुढचं ऑप्शन बघा हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स, जर तुमची पॉलिटिक्सचे रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज असेल तर येस करा आणि डिटेल भरा, नसेल तर नो करा. आता इथे बघा इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर्ड अगेन्स्ट यू, म्हणजे तुमच्या अंगावर म्हणजे तुमच्यावरती कधी काही क्रिमिनल केस झालेली आहे का, काही तुमच्या अगेन्स्ट कोणी केस टाकली होती का. जर असेल तर येस करायचे आणि डिटेल भरायचे आहे, नसेल तर नो वरती क्लिक करा. आता इथे खाली बघा नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकॅलिटी हुम यू नो, म्हणजे तुम्ही ओळखत असलेल्या 2 लोकांचे नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला इथे द्यायचे. आता हे टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता आपण इथे पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशनवरती आलेलो आहे. तर आपल्याला आपलं इथे लोकल पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. जे काही तुमच्या एरियामध्ये लोकल पोलीस स्टेशन असेल, तुमच्या एरियाचं कोणतं पोलीस स्टेशन आहे ते माहीत करून घ्या आणि ते पोलीस स्टेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा इथे कन्सेंट द्यायचं आहे की जे काही माहिती इथे भरलेली आहे ती संपूर्ण बरोबर आहे आणि त्या जो बॉक्स आहे त्यावरती चेक करा. खाली तुमचा प्लेस टाका, डेट ऑटोमॅटिक येणार आहे आणि त्यानंतर बघा खाली इथं सेव्हचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. एक पॉपअप येईल त्याला ओके करा. बघा एक पॉपअप येईल त्यामध्ये तुम्हाला लिहून येईल युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव्ड. आता इथे तुमचा एक ॲप्लिकेशन ID दिसणार आहे तुम्हाला, तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुमच्या नंबरवरती सुद्धा पाठवला जाईल, त्याला सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचं आहे.
आता आपलं ॲप्लिकेशन इथे रिसीव्ह करण्यात आलेलं आहे. आता आपल्याला इथे काही डॉक्युमेंट्स आणि फोटो सिग्नेचर अपलोड करायचे. ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्हाला हे फोटो आणि सिग्नेचर ठेवायचे. तर अपलोड करण्यासाठी अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करा. इथून चूज फाईल करायचं आहे तुम्हाला. त्याआधी समजून घ्या की याचे जे कंडिशन आहेत ते काय काय आहेत. तर बघा, फोटोग्राफची जी साईज आहे ती असायला पाहिजे 5 KB ते 20 KBच्या मध्ये, आणि त्याची जी काही पिक्सल्स आहेत ते असायला पाहिजे बघा 160 पिक्सल, आणि हाईट असायला पाहिजे त्याची 200 ते 212 पिक्सलची. म्हणजे विड्थ असायला पाहिजे, रुंदी असायला पाहिजे 160 पिक्सल, आणि उंची असायला पाहिजे 200 ते 212 पिक्सलच्या मधात. असा फोटो तुम्हाला बनवायचा आहे. आणि कसा बनवायचा आहे यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रिसायझरची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथून तुम्ही फोटो चेंज करून घ्या. त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणे तुम्हाला सिग्नेचर सुद्धा अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सेव्ह सिग्नेचर या बटनावरती क्लिक करा. तुमची साईन इथे अटॅच होणार आहे. फोटो आणि साईन अटॅच झाल्यानंतर आपल्याला खाली यायचे, आणि आता इथे बघा आपल्याला 4 प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 3 आणि ग्रुप 4. तर यामध्ये बघा ग्रुप 1 मध्ये आपण काही सिलेक्ट नाही करू शकत. 3 डॉक्युमेंट्स आपल्याला सांगितलेले, त्यापैकी एक कुठलाही आपण इथं अपलोड करणार आहोत. जसं की स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC बोर्ड सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, यापैकी एक तुम्हाला इथे अपलोड करायचे. आणि ग्रुप 2 मध्ये तुम्ही जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. डॉक्युमेंटच्या नावावरती तुम्हाला टिक करायचं आहे. जसं की आता इथे आपण पॅन कार्ड अपलोड करणार आहोत, तर पॅन कार्डवर टिक केलंय. तिसऱ्या ग्रुपमध्ये बघा आपण राशन कार्ड अपलोड करणार आहे. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. जे ग्रुप 4 आहे त्यामध्ये आपल्याला कंपनी लेटर किंवा जे सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे, स्वतःसाठी काढणार आहोत, तर ते इथे अपलोड करायचं आहे. तर अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक करा. बघा, डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स येणार आहेत. तर बघा, 1 बाय 1 करून आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करताना ध्यान ठेवा, तुम्ही जे काही डॉक्युमेंट हे अपलोड करणार आहेत सर्व JPG मध्ये असायला पाहिजे, आणि त्याची साईज असायला पाहिजे 75 KB ते 100 KB. जर 100 KBच्या पुढे असेल किंवा 75 KBच्या मागे असेल तर हे इथे अपलोड होणार नाहीये. इथे बघा याप्रमाणे एरर येतो. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्ही डॉक्युमेंटचं नाव इथे सेव्ह करणार आहात त्यामध्ये तुम्हाला स्पेस द्यायचा नाहीये. म्हणजे जसं की आपण जर पॅन कार्ड लिहिलं असेल तर पॅन कार्डमध्ये आपल्याला स्पेस नाही द्यायचा आहे, किंवा मग एकतर पॅन लिहा किंवा मग पॅन कार्ड असं जोडून लिहा. जर स्पेस दिला तर इथे अपलोड होत नाही. तर बघा, डॉक्युमेंट्स इथे अपलोड केल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. इथे आपल्याला दाखवले जाईल डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. आता आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्याला आपला पूर्ण फॉर्म दाखवला जाईल. आपल्याला एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं आहे. जर काही आपल्याला वाटत असेल काही चुकीची इन्फॉर्मेशन आहे किंवा काही राहिलेलं आहे टाकण्याचं, तर ते तुम्ही इथे ऍड करू शकता. जर सर्व बरोबर असेल तर खाली यायचंय. नेक्स्ट पेजचं आपल्याला ऑप्शन मिळणार आहे, त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. आता इथे बघा, आपल्याला इथे एडिटचं सुद्धा ऑप्शन मिळणार आहे, किंवा मग प्रोसीड टू पेमेंट. आपल्याला जर आता डायरेक्ट पेमेंट करायचंय तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचंय. इथे आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि पे ऑनलाईन. तर आपण पे ऑनलाईन या पद्धतीने करणार आहोत. तुम्ही तुमची पद्धत निवडू शकता. तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळतात पेमेंटचे. जे काही ऑप्शन्स आहेत ते आपण वापरून इथे पेमेंट करू शकतो. तर 123 रुपये 60 पैसे आपल्याला इथे पेड करायचे आहेत. तर बघा, पेमेंट तुमचं करून घ्या. पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार आहात. इथून तुम्हाला पेमेंट रिसिट मिळणार आहे, ती तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायची आहे. बघा, बऱ्याचदा आपण पेमेंट केल्यानंतर सुद्धा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते इथे प्रिंट होत नाही. तर मग असं जर झालं तर तुम्हाला एक 24 घंटे वाट बघायची, आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर बघा इथे डावे साईडला डाउनलोडचं ऑप्शन मिळणार आहे, त्यावरती क्लिक करा. खाली तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट नावाचं ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करा. प्रिंट ॲप्लिकेशन जे लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे तुमचा ॲप्लिकेशन ID टाका आणि सर्च बटनावरती क्लिक करा. तुमचा इथे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड होणार आहे. आता हे डाउनलोड झालेलं ॲप्लिकेशन आणि पेमेंट रिसीट आणि आपण जे 4 डॉक्युमेंट जोडलेत ते सर्वांचे आपल्याला झेरॉक्स घेऊन पोलीस स्टेशनला सबमिट करायचे. तर बघा, पोलीस स्टेशनला डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर पुन्हा आपण जर इथे लॉग इन करून बघितलं तर आपल्याला असं स्टेटस इथे पाहायला मिळणार आहे, ॲप्लिकेशन स्टेटस ॲट लोकल पोलीस स्टेशन पेंडिंग. आणि त्यानंतर बघा ॲप्लिकेशन स्टेटस ॲट CFC पेंडिंग. तर हे दोन्ही स्टेटस आपल्याला अप्रूव्ह होण्यापर्यंत वाट बघायची. 3 ते 4 दिवसात 5 दिवसात हे इथे अप्रूव्ह होते. अप्रूव्ह झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे पुन्हा लॉग इन करून बघायचं आहे. जेव्हा इथे अप्रूव्ह होणार आहे तर तेव्हा आपल्याला इथे स्टेटस असं पाहायला मिळणार आहे, ॲप्लिकेशन स्टेटस ॲट लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्ह. त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन स्टेटस ॲट CFC अप्रूव्ह. याप्रमाणे स्टेटस तुम्हाला जेव्हा पाहायला मिळेल तेव्हा तुम्हाला बघा उजव्या साईडला खाली डाउनलोड सर्टिफिकेट आणि व्ह्यूचं ऑप्शन पाहायला मिळणार आहे. व्ह्यू करून तुम्ही तुमचा पूर्ण फॉर्म पुन्हा बघू शकता. आणि जर तुम्हाला सिंपल सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा इथे बऱ्याच वेळा सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही, कारण या साईटचं जे पॉपअप असतं ते ब्लॉक असतं. तर आपल्याला ते अनब्लॉक करायला लागणार आहे. त्यासाठी बघा इथे वरती जिथे आपण साईटला रिलोड करतो त्याच्या समोर आपल्याला एक ऑप्शन आहे वेबसाईटचा, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे पॉपअपची लिस्ट येणार आहे आणि तिथून त्याला अनब्लॉक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तिथून नाही करता आलं
तर कशा पद्धतीने तुम्ही हे ब्लॉक जे आहे ते अनब्लॉक करू शकता वेबसाईटला, ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देणार आहे, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही बघू शकता कसं तुम्हाला या वेबसाईटला अनब्लॉक करायचं. अनब्लॉक झाल्यानंतर बघा, डाउनलोड सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट इथे डाउनलोड होणार आहे. तर बघा मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या व्यतिरिक्त जर तुमचं काही अजून प्रॉब्लेम असेल, क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याचं आपण नक्कीच उत्तर देऊया. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.